नमस्कार. महाराष्ट्राने नुकतंच आपलं एक नवीन आणि खूप मोठं पर्यटन धोरण जाहीर केलंय. खरं तर ही एक इतकी मोठी योजना आहे की ती राज्याच्या पर्यटनाचा चेहरामोहराच बदलू शकते. चला तर मग आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया की नेमकं काय आहे हे धोरण आणि याचे आपल्यावर काय परिणाम होऊ शकतात. पण हे नवं धोरण समजून घेण्याआधी एक साधा प्रश्न. आजच्या घडीला भारताच्या पर्यटन क्षेत्रात आपलं महाराष्ट्र राज्य नक्की कुठे उभं आहे? याचं उत्तर आपल्याला थेट पर्यटन मंत्रालयांच्याच वर्गीकरणात मिळतं. महाराष्ट्र सध्या देशातील अग्रणी म्हणजे लीडिंग राज्यांमध्ये गणला जात नाही, तर उदयोन्मुख म्हणजे इमर्जिंग राज्यांच्या गटात येतो. याचा सरळ सरळ अर्थ असा की आपल्याकडे प्रचंड क्षमता आहे, पण अजूनही बराच मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे. आणि नेमका हाच पल्ला गाठण्यासाठी हे नवीन धोरण आखण्यात आलं आहे. या धोरणाचं ध्येय अगदी स्पष्ट आहे. पुढच्या 10 वर्षांत महाराष्ट्राला उदयोन्मुख राज्याच्या गटातून थेट अग्रणी पर्यटन राज्याच्या पंक्तीत नेऊन बसवायचं. ही एक मोठी मोहीमच आहे. आता ही उद्दिष्टे आहेत तरी किती मोठी? चला आकडेवारीवर एक नजर टाकूया, म्हणजे आपल्याला या योजनेच्या भव्यतेचा अंदाज येईल. पहिलं लक्ष आहे गुंतवणुकीचं. पुढच्या 10 वर्षांत पर्यटन क्षेत्रात तब्बल 1,00,000 कोटी रुपयांची नवीन खाजगी गुंतवणूक आणण्याचं ध्येय ठेवलंय. हो, 1,00,000 कोटी हा आकडाच या योजनेची व्याप्ती दाखवून देतो. दुसरं लक्ष आहे रोजगाराचं. या गुंतवणुकीतून राज्यात डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मिळून सुमारे 18,00,000 नवीन रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे. विचार करा, याचा थेट फायदा आपल्याच लोकांना होणार आहे. आणि तिसरं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे पर्यटकांच्या संख्येचं. फक्त गुंतवणूक आणि रोजगारच नाही, तर राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या थेट दुप्पट करण्याचंही ध्येय आहे. तर ही एवढी मोठी उद्दिष्टे सरकार साध्य कशी करणार? कारण ध्येय ठरवून भागत नाही, त्यासाठी एक पक्का प्लॅन लागतो. चला आता या धोरणाच्या प्रमुख रणनीती काय आहेत ते पाहूया. ही उद्दिष्टे गाठण्यासाठी सरकारने एक ऑलराऊंड दृष्टिकोन ठेवला आहे. यामध्ये स्पेशल टुरिझम एरिया विकसित करण्यापासून ते क्रूज पर्यटनाला चालना देण्यापर्यंत अनेक गोष्टी आहेत. यात माईस पर्यटनालाही प्रोत्साहन आहे. आता माईस म्हणजे काय? तर मीटिंग्ज, इन्सेंटिव्ज, कॉन्फरन्सेस आणि एक्झिबिशन्स. सोप्या भाषेत सांगायचं तर मोठमोठे व्यावसायिक कार्यक्रम महाराष्ट्रात आयोजित करण्यासाठी कंपन्यांना आकर्षित करणे. यासोबतच ग्लोबल ब्रँडिंग, पर्यटकांची सुरक्षा आणि ग्रामीण पर्यटनावरही विशेष भर दिला जाणार आहे. या सगळ्यामध्ये एका क्षेत्रावर मात्र सरकारचं विशेष लक्ष असणार आहे, आणि ते म्हणजे मुंबई महानगर प्रदेश अर्थात MMR. आणि ह्या ध्येयासाठी MMR क्षेत्रात पर्यटनाला वेग देण्यासाठी एक स्वतंत्र आणि समर्पित मंडळ स्थापन केलं जाणार आहे. हे मंडळ मास्टर प्लॅन बनवण्यापासून ते प्रकल्पांना फटाफट मंजुरी देण्यापर्यंतची सगळी कामं पाहणार आहे, म्हणजे विकास वेगाने होईल. पण थांबा, याचा अर्थ असा नाही की सगळं लक्ष फक्त मुंबईवरच आहे. या धोरणात संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला गेलाय. ग्रामीण आणि कृषी पर्यटनापासून ते साहसी खेळ, आपलं ऐतिहासिक वैभव आणि सुंदर समुद्रकिनारे अशा प्रत्येक प्रकारच्या पर्यटनाला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग. 1,00,000 कोटींची खाजगी गुंतवणूक आकर्षित करायची आहे, मग गुंतवणूकदारांना काहीतरी ठोस प्रोत्साहन द्यावं लागेल, बरोबर? आणि इथेच या धोरणाचा खरा गेम चेंजर भाग सुरू होतो. ही प्रोत्साहनं कशी दिली जाणार आहेत हे समजून घेण्यासाठी विकास क्षेत्र ही संकल्पना महत्त्वाची आहे. सरकारने राज्याला अ, ब, क अशा वेगवेगळ्या झोन्समध्ये विभागला आहे, आणि नियम अगदी साधा आहे. जो भाग जितका कमी विकसित, तिथे गुंतवणूक केल्यास तितके जास्त फायदे गुंतवणूकदारांना मिळते. हे काम कसं करतं ते या उदाहरणातून लगेच कळेल. समजा मुंबई पुण्यासारख्या विकसित अ क्षेत्रात गुंतवणूक केली तर 50% SGST परतावा आणि मुद्रांक शुल्कात माफी मिळेल. पण जर तीच गुंतवणूक उर्वरित महाराष्ट्रातील कमी विकसित क क्षेत्रात केली तर हेच फायदे थेट 100% मिळतील. यामागचा उद्देश स्पष्ट आहे, संपूर्ण राज्याचा संतुलित विकास साधणे. आणि एवढाच नाही, इतरही अनेक आर्थिक फायदे आहेत. यामध्ये भांडवली गुंतवणुकीवर थेट सबसिडी, कर्जावरच्या व्याजात सवलत, वीज शुल्कात माफी आणि पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या ग्रीन प्रकल्पांना विशेष मदत अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. बरं, या सगळ्या योजना, आकडे आणि प्रोत्साहनांचा सामान्य पर्यटक आणि आपल्यासारख्या नागरिकांवर काय परिणाम होणार? चला ते पाहूया. याचा परिणाम थेट दिसणार आहे. पहिला म्हणजे सुरक्षितता.
पर्यटकांच्या मदतीसाठी आणि सुरक्षेसाठी एक नवीन पर्यटक मित्र दल तयार केलं जाईल. दुसरं, एक खिडकी योजनेमुळे प्रकल्पांना मंजुरी मिळण्याचा वेळ खूप कमी होईल, ज्यामुळे विकास झपाट्याने होईल. तिसरं, ग्रामीण आणि कृषी पर्यटनाला प्रोत्साहन देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतात. थोडक्यात सांगायचं तर या धोरणाचं अंतिम उद्दिष्ट एकच आहे: महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला एक अधिक सुरक्षित, सोपा आणि आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव देणं. योजना खूप मोठी आहे, स्वप्न त्याहूनही मोठी आहेत आणि त्यासाठी पावलंही उचलली जात आहेत. पण खरा प्रश्न हा आहे की हे धोरण महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने जागतिक पर्यटन नकाशावर अव्वल स्थानी नेऊ शकेल का? याचं उत्तर तर आपल्याला येणारा काळच देईल.